कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा असावा हे पाहत असताना अनेक लोक साधना करत असतात, पण नक्की साधना करत असताना सगळीकडे समदृष्टीनं न पाहिल्यामुळं, सगळीकडे देव आहे, सगळ्यात देव आहे, ईश्वर दगडात आहे, मूर्तीत आहे, माणसात आहे, झाडात आहे, जलात आहे, सगळीकडे आहे, ही दृष्टी मात्र आपली नसते। आपण काही ठिकाणी देव पाहतो तो तिथंच देव दडलाय, इतर ठिकाणी देव नाही असं समज होतो। जसं जीव वेगळा समजतो, शिव वेगळा समजतो, प्रपंच वेगळा समजतो, प्रपंच वेगळा, शिव वेगळा आणि जीव वेगळा, ह्या तिन्हींना वेगळं वेगळं आपण गृहीत धरल्यामुळं आपली गफलत होते आणि मात्र आपण आपली फसगत तर होतेच होते, पण शेवटपर्यंत आपल्याला देव जवळ असून सुद्धा सापडत नाही। मग अनपेक्षित कधीतरी आधीमध्ये आपण देवाला सुरुवात करतो, कुणीतरी सांगतं, कुणीतरी भेटला म्हणून त्यांचं ऐकून सुरुवात करतो, ठराविक वयानंतर करायचं असतं असं गृहीत धरतो। ईश्वरांनी आपली अवस्था दिलेली आहे, बालावस्था दिलेली आहे, तारुण्यावस्था दिलेली आहे, वृद्धावस्था दिलेली आहे आणि अंतिम काळ दिलेला आहे। मग बालावस्थेमध्ये आपण साधना करत नाही, नटखटमध्येच दिवस घालवतो। त्यावेळेस आपलेच आईवडील आपल्याला सांगतात की अजून लहान आहे, त्याला काय देव कळतं, मोठा होऊ दे। मग तो अंगाला वळण नसल्यामुळं, मुखात नामस्मरण नसल्यामुळं, चिंतनाची संग नसल्यामुळं, त्याची गोडी नसल्यामुळं तारुण्यामध्ये लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मात्र तो तारुण्यामध्ये गुंतून जातो, तारुण्यामध्ये रमणीय होतो, 2-4 मुलं होतात, प्रपंच संपतो, तेव्हा मात्र आपण विचार करतो बालावस्था गेलं, तारुणी गेलं, तर वृद्धावस्थेमध्ये तरी देवधर्म करावा। पण वृद्धावस्थेमध्ये देवधर्म करायला जातो पण जुळत नाही। का जुळत नाही तर सवय नसते माणसाला, जीव प्राण्याला सवय नसल्यामुळे त्यावेळेस तो वळत नाही, तो नामस्मरणासाठी बसत नाही, पूजा अर्चा करत नाही, देवधर्म करत नाही, काहीच करत नाही, तो असेच दिवस घालवतो। आणि असेच दिवस घालवल्यानंतर पण अंतिम काळी
त्यावेळेस आपल्याकडे बँक बॅलन्स नसतो पुण्याचा. आपण आयुष्यात काहीच केलेलं नाही, अध्यात्म कुणाची संग केलेलं नाही, गुरु केलेलं नाही आहे, कुठल्या कुणाशी नमस्कार केलेलं नाही आहे, कुठं दानधर्म केलेलं नाही आहे. बालावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था असेच निघून गेले. अंगाला वळण नाही, मुखामध्ये नामस्मरण नाही, चिंतन नाही, चिंता मात्र कायम आहे. चिंता मात्र तुम्हाला सतावत राहणार, सतत सतावत राहणार, सतत आठवण करून देणार तुम्हाला चिंता. चिंता म्हणणार बालावस्था तसंच घालवलास, तारुण्य पण तसंच घालवलास, वृद्धकाळ सुद्धा तसंच घालवलास. पण ईश्वर म्हणतो सगळं माफ करतो, पण अंतिम क्षणी तरी ईश्वराचं नामस्मरण कर. अंतिम क्षणी तरी नामस्मरण कर. पण अंगाला वळण, जिभेला वळण, भावेला, शरीराला वळण नसल्यामुळं आपण मात्र चिंतन करत नाही, चिंतन करत नाही. सारखं डोक्यात प्रपंचच असतो, सारखं चिंतन हा विषयच नाही. एक म्हातारी होती, ती बालावस्था असंच घालवली, तारुण्य असंच घालवली, वृद्ध काळ सुद्धा तसंच घालवले. अंतिम क्षणी तिला खूप लोकांनी सांगितलं, तू आता ज्याचं चिंतन करणार आहेस तसाच पुढचा जन्म मिळणार आहे. बाळ जन्मताना रडला तर आई हसते, जर बाळ रडला नाही तर आई पण रडते. तसं वृद्धकाळी सुद्धा देह ठेवणारा हसत गेला तर बाकीचे रडत राहतील. जर तो हसत नाही गेला, रडत गेला तर दुसरे हसतील, दुसरे म्हणतील आयुष्यभर हा काहीच केला नाही, गेला तो बरा झाला. हा खूप त्रासदायक होता. कधी दानधर्म केला नाही, कधी पुण्यकर्म केला नाही, कधी कुणाचं मदत केला नाही, कुठं ईश्वराचं चिंतन केला नाही. हे बरं झालं, कटकट गेली. म्हणजे आपण रडत जायचं आणि लोकांनी हसायचं, असं कदापि होऊ नये. म्हणून जन्म आणि मृत्यू हे खूप महत्त्वाचे आहेत. एका गावामध्ये एक आजीनं काहीच केले नाही, शेवटी मुलं थोडंसं आध्यात्मिक होते. मुलांनी एका खाटवर अंगणामध्ये त्याला झोपवलं आणि तिच्या शेजारी भजन चालू केलं. आईला मृत्यूकाळी तरी चांगले दिवस यावं, आईच्या कानावर थोडंसं चिंतन व्हावं, थोडंसं हरिनाम असावा आणि जीव त्यातनं सुटला की पुढच्या जन्मात तरी चांगलं दिवस मिळावे, चांगलं ध्येय मिळावा, हा मुलांची प्रांजळपणाने स्वच्छ भावनेने इच्छा होती. अंगणात घातलं, भजन ठेवलं, शेजार पाजार यायला लागले, सगळे भजनामध्ये दंग झाले. ती आजीबाई तिकडं इकडं टकाटका बघायची, खूप कष्ट करून कमवले म्हणायची. सगळ्याचं, भावकीचं, ह्यांचं त्यांचं सगळ्यांचं लुटलंय मी, सगळ्यांचं गोळा केलं, पण याला सोडून जाऊ कसं. नुसतं टकाटका बघायची, सगळीकडे बघायची. कोणी आलं, भावकी आली तरी बघायची. ती म्हणायची ना, पाणी माझ्या घरात काय तर खाणार तर नाही ना, माझ्या लेकराबाळांना काय तर देव तर घालणार नाही ना. ही सारखं मनामध्ये तिचं खंत तिला खायचं. कुणाचं खंत कोणाला खायचं, तिचं खंत तिला खायचं. शेवटी थोडंसं पाणी बिणी पाजल्यानंतर ही वा वा म्हणायला लागली. वा 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 म्हणत असताना शेजाऱ्यांनी सांगितलं, तुझ्या आईला वासुदेव म्हणायचं आहे. तिला म्हणता येईना झालंय, तिला वासुदेव म्हणायचं आहे. असं सांगितल्यानंतर ती गो म्हणा लागली, गो 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 करा लागली. तिला गोविंदा म्हणायचं आहे. काय सांगितलं लोकांनी, तिला गोविंदा म्हणायचं आहे, तिला वासुदेव म्हणायचं आहे. तिच्या तोंडातनं शब्द फुटणार. मग भावकीला एवढंच पाहिजे. भावकी म्हणाले, चांगलं डॉक्टर घेऊन ये, पैसे नसतील तर आमच्याकडे घाणवट कर तुझी जमीन.
पण चांगलं डॉक्टर घेऊन ये, चांगले इंजेक्शन दे, तुझ्या आईला इंजेक्शन वगैरे दे. ही के म्हणायला लागली. के म्हणायला लागली म्हणजे त्याला केशवा म्हणायचं आहे, त्याला गोविंदा म्हणायचं आहे, त्याला वासुदेवा म्हणायचं आहे. मुलं पण थोडंसं भावनिक झाले आणि मुलांनी पण डॉक्टरला आणलं. डॉक्टरला आणून इंजेक्शन केलं, तिला तरबेज केली. केल्यानंतर आईला विचारलं, तुला कुठल्या देवाचं नाव घ्यायचं आहे, कुठचं कसं घ्यायचं आहे. तेव्हा म्हणाली, अरे मूर्खानो, खेकसली ती अंगावर. अरे वासरू गोट्यात केरसुनी खातंय, तुमचं लक्ष नाही आहे ते केरसुनीवर. वासरू काय करतंय, के म्हणजे केरसुनी खातंय. कुठं, गोट्यात. तिचं लक्ष कुठं होतं, केरसुनीवर होतं. तसं तुमच्या मुखात जर चिंतन नसेल तर चिंता तुम्हाला सतावणार, तुमचं खंतच तुम्हाला खाणार आणि काही उपयोग होणार नाही. पुनरपी जन्म पुनरपी मरण, 84 लक्ष योनीमध्ये फिरून तुम्हाला कुत्रे डुकर मांजरं ह्या जन्मामध्ये तुम्हाला परत यावं लागेल, जर सत्संगाची साथ नसेल तर. सत्संगाची गरज आहे. बालावस्थामध्ये सत्संगाला सुरुवात झाली पाहिजे. तेव्हा तारुण्यावस्थेमध्ये आपण आचार विचार संस्कार चांगले ठेवू शकतो आणि ते मनामध्ये भिनल्यामुळं वृद्धापकाळामध्ये आपण चांगले दिवस काढू शकतो. चांगले दिवस असे दिवस काढतो की आपण सुद्धा एकमेकाच्या मदतीला धावून जाऊ शकतो. आपलं पुण्याचं बळ कोणाला तरी देऊ शकतो. हे कार्य आपण करू शकतो. पण आपली ती मानसिकता नसते. त्या कलियुगामध्ये एकच असतं, किती पाप खेचू, किती पाप लुटू, किती कुणाचं कसं लुटू, ह्याचं चिंतन जास्त असतं. म्हणून जीव शिव आणि प्रपंच यातला भेद जो जाणला तो तिथं अडकतो आणि तिन्हीमध्ये तोच आहे. एकत्वात त्रिविध आहे, त्रिविधामध्ये एकत्व आहे. प्रपंचामध्येही देव आहे, जीवातही देव आहे आणि शिवातही देव आहे. हा जो जाणला तो मनुष्य म्हणून जगू शकतो. लक्षात ठेवा. आज तुमच्यातही देव आहे, माझ्यातही देव आहे आणि त्या मूर्तीतही देव आहे. प्रेरक मूर्ती आहे, माध्यम मी आहे, भक्ती तुमची आहे. प्रपंच हा एक साधन आहे. जीव तो शिव, शिव तो जीव. देव पाहायशी गेले तो देवचे होऊन आले. मग मला सांगा, देव कुठं आहे? देव कुठं आहे? एक सज्जन माणूस एका ठिकाणी राहत होता. त्याच्या समोर एक चोर राहत होता. चोर. सज्जन माणसाकडे सदन होता, तो रिटायर झालेला होता, त्याची पेन्शिल होती, चांगलं गरगरीत त्याच्याकडे रक्कम होती. पण तो एकटाच राहायचा. तो चोराचं लक्ष मात्र त्या सज्जन माणसाच्या पैशावर राहायचं सतत. हा कधी बाहेर जाईल. पूर्वी बँका वगैरे असं एवढी पद्धत नव्हती. असे पैसे की गाठोड्यात बांधून कुठं भिंतीत ठेवा, कुठं गाडग्यात ठेवा, कुठं मोग्यात ठेवा, कुठं तर पुरून ठेवा, अशी पद्धत होती पूर्वी. तर हा पैशासाठी तो बाहेरच पडत नव्हता. तो एक दिवशी वैतागला. तो म्हणाला, आपण याला चोराला घेऊन किती दिवस थांबायचं, आपण तीर्थाला जाऊया. मग तीर्थाला जायचं ठरवला. मग आता काशीला जायचं ठरवला. काशीला जायचं ठरवल्यानंतर तो तिकीट काढला. तो चोर मात्र त्याच्यावर लक्ष ठेवूनच होता. हा कुठे जातो, कसे जातो, काय करतो, याचे पैसे कधी मिळतील, याचं लक्ष पैशावर. पण ते सज्जनाचं लक्ष ईश्वरावर. तो तिकीट काढल्यानंतर हा सुद्धा ह्याच्याकडे पैसे नव्हते. उसनवारी केला चोराने सुद्धा. त्या चोराने सुद्धा त्यांनी कुठं तिकीट काढलं त्याच डब्यात त्याच याच्यामध्ये तिकीट काढला त्याने. चोराने पण तिकीट काढल्यानंतर हा आता पैसे बिशे आता घरी ठेवायचं नाही, बरोबर घ्यायचं. बॅग भरली पैशाची, कपडे वगैरे घेतले सज्जन माणसाने.
मग तो रेल्वेच्या डब्यात गेला आणि तेवढा तो चोर पण आला. नेमकं नंबर त्याचा तिथंच आला, त्याच्या पाठीमागच होता हा चोर. मग चोराचं लक्ष कशावर होतं? त्या पैशावर होतं. तर रेल्वेमध्ये बसला, हाय रेल्वेमध्ये बसला. आता समोरासमोर असल्यामुळं बोलणं गरजेचं. घराचं शेजार. माणुसकीचे शत्रू असावे संघ, माणुसकीचे शत्रू असावे संघ. ते दोघंही बसले. बसल्यानंतर हा बाथरूमला गेला सज्जन. झोपायची वेळ झाली. बाथरूमला जाऊन आल्यानंतर हा चोर सुद्धा बाथरूमला गेला. चोर सुद्धा बाथरूमला गेल्यानंतर हे दोघेही झोपले. दोघे झोपल्यानंतर सज्जनाला चांगली झोप झाली, झोप लागली. झोप लागल्यानंतर तो चोर उठला आणि त्याच्या उशीखालचं जे बॅग होतं ना पैशाची, तो बॅग काढला. बॅग काढल्यानंतर बॅग उघडला. बॅगेमध्ये पाहतो तर पैसाच नाही. बॅगेमध्ये पैसा नाही आहे. आता 2-3 दिवस याच्यात प्रवासात गेले. 2-3 दिवस रोज तो पैसे तपासायचा. रोज बॅग त्याची तपासायची. कोणाची? त्या सज्जनाची बॅग. कोण तपासायचा? चोराने तपासायचं. आणि हा दिवसा काय करायचा? तो बॅग जो आहे ना, बॅगेतले पैसे काढायचा आणि मोजायचा. सज्जन त्याच्या पुढे मोजायचा आणि बॅगेत भरायचा आणि बॅग उशीखाली घ्यायचा आणि झोपायचा. आणि ह्याला झोप लागल्यावर चोराने बॅग हळूच काढायची. आत पैसे बघायचं तर पैसेच नसायचे. पैसेच नसायचे. मग 2-3 दिवस झाल्यानंतर स्टेशन आलं. स्टेशन आल्यानंतर उतरत असताना त्या चोराने सज्जनाचे पाय धरले. तो म्हणला, मी रोज तुमच्या उशीखालची बॅग घेतो आणि बॅगमध्ये बघतो तर पैसे नसतात, आणि तरी तुम्ही दिवस उजडल्यावर माझ्या समोरच पैसे मोजताय. ही काय चमत्कार काय आहे? तेव्हा सज्जन म्हणाला, अरे बाळा, तू माझ्या उशीखाली पाहिलास, तू तुझ्या उशीखाली पाहिलास का? तू जेव्हा झोपशील ना, झोप लागल्यानंतर तुझ्या उशीखालचे कपडे माझ्या बॅगेत टाकायचा आणि माझ्या बॅगेतले पैसे तुझ्या उशीखाली ठेवायचा. का तर तुझ्या उशीखाली ठेवलं तर पैसे सुरक्षित राहतील. तसं ईश्वर तुमच्या जवळ आहे. तुमच्या जवळ ईश्वर असताना तुम्ही भारत भ्रमण करताय, सगळीकडे फिरताय, आई वडिलांना वनवासात ठेवताय आणि म्हणता देव भेटला नाही. कसं भेटल दादानो, मला सांगा. देव तुमच्या जवळ आहे. फक्त बघण्याचा मार्ग वेगळा वेगळा आहे, दृष्टी वेगळी वेगळी आहे. तुम्ही ज्या दृष्टीने पाहाल त्या दृष्टीने देव दिसणार आहे. माझा देव मला घावला म्हणून मी अगदी तुमच्या समोर व्यासपीठावर आहे. माझा देव माझ्या हृदयात आहे, माझ्या आचरणात आहे, माझ्या सत्यतेमध्ये आहे, माझ्या नैतिकतेमध्ये आहे, माझ्या नीतिमत्तेमध्ये आहे. मी त्याला सोडलं आणि दुसऱ्याच्याच उशीखाली मी देव शोधत फिरतोय. तुमचं आयुष्य किती पिढी गेली तरी तुम्हाला देव सापडणार नाही. लक्षात ठेवा, कदापि सापडणार नाही. म्हणून प्रपंचातही देव आहे, जीवातही आहे आणि शिवातही आहे. हे 3 मूळ मुद्दे आहेत. लक्षात ठेवा, तिन्ही तोच आहे. प्रपंच करत असताना ईश्वरा समान तुम्ही प्रपंच करा. कधीही कटकट करू नका. आनंदाने प्रपंच करा. ईश्वर त्यात सुद्धा तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि जिवंत असताना मनुष्याच्या हृदयामध्ये ईश्वर असताना मात्र त्याला आपण छळ करतो आणि मृत्यूनंतर मात्र त्याची स्तुती करतो. त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एकत्वात देव आहे, तो त्रित्वात बी देव आहे.